उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातल्या कोराळ गावच्या दोन्ही बाजूला कृष्णा आणि गोदावरी खोरं आहे। तरी कोराळ गावातल्या शेतीला पाणी मिळत नाही। सततच्या दुष्काळामुळे पीक जगवायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय। अशा दुष्काळी परिस्थितीत कमलाकर सुरवसे यांनी 2 एकरात कांद्यांची लागवड केली आहे। कमीत कमी पाण्याचा वापर तसंच खतांचं योग्य व्यवस्थापन केल्यानं 2 एकरातून सुरवसे यांना 400 क्विंटल कांद्याचं उत्पादन मिळणार आहे। कमीत कमी 15 रुपयांचा दर कांद्याला मिळाल्यास खर्च वजा जाता 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा सुरवसे यांना मिळणार आहे। आज आपण कमलाकर सुरवसे यांच्या कांदा शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊयात। उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातल्या कोराळ तालुक्यातील कमलाकर सुरवसे यांच्याकडे कोरडवाहू 4 एकर शेती आहे। सुरुवातीला ते राजकारणात असल्यानं शेतीकडे त्यांचं विशेष लक्ष नव्हतं। ते पारंपरिक पद्धतीनं पीक घेत असत। मात्र 2005 साली सुरवसे अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रात गेले। 2010 पासून ते शेतीत विविध प्रयोग करू लागले। दुग्ध व्यवसाय, भाजीपाल्याची शेती आदी प्रयोगाची सुरुवात त्यांनी केली। दुग्ध व्यवसायाची निवड केली पुन्हा आणि दुग्ध व्यवसायापासून 2010 ते 2012 पर्यंत दुग्ध व्यवसाय करून मग पुन्हा भाजीपाल्याचे व्हेजिटेबल पिकं घ्यायला चालू केलो आणि 2012 पासून सतत कांदा, कोथिंबीर, मेथी या भाजीपाल्याच्या पिकापासून मला उत्पन्न वाढत गेलं आणि आधुनिक पद्धतीनं पुन्हा कमी पाण्यात बचत होण्यासाठी मिनी स्प्रिंकलर याचा वापर करत गेलो। माझ्याकडं पाण्याचं साधन स्रोत नंतर एकमेव एक बोर आहे, ते बी हंगामी चालत आहे, उन्हाळ्यात पाणी राहत नाही। सुरवसे यांना कांद्याची लागवड करायची होती, मात्र पाण्याची टंचाई असल्यानं त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या शेतात कांद्याचं बीजोत्पादन घेतलं। कांद्याची रोपं तयार झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्यांनी 2 एकरात कांद्याची लागवड केली। 2 एकरात कोळपणी नांगरणी करून 25 ट्रॅक्टर शेणखत टाकलं। त्यानंतर 6 फुटाचे बेड तयार करून कांद्याची लागवड केली। ट्रॅक्टरनं मोगडणं आणि कुळविणं आणि बेड सोडणं या सर्व मशागती माझ्या ट्रॅक्टरवर केलो। त्यातच बेड सोडायच्या अगोदर रासायनिक खते 12-32-16 4 पोते, प्लॅन्टो 3 बॅग 25 किलोच्या, लिंबोळी खत 15 बॅग 40 किलोच्या, सुपर 6 बॅग, गंधक 1 बॅग, पोटॅश 2 बॅग या सर्व खताचे मिश्रण करून रानावर फेकून बेड सोडण्यात आले। उमरगा तालुक्यात पावसाचं प्रमाण अल्प आहे, त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। सुरवसे यांच्या शेतात एक बोरवेल आहे। सततच्या दुष्काळामुळे या बोरवेलला पाणी राहत नाही, त्यामुळे त्यांच्या शेताजवळ असलेल्या सिमेंट बंधाऱ्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं। त्यामुळे त्यांच्या बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या थोड्याशा पाण्याचा वापर त्यांनी कांद्यासाठी केलाय। कांद्याला पाणी देण्यासाठी मिनी स्प्रिंकलर वापरण्यात आलंय। माझ्याकडे एक इंधन विहीर आहे, त्या इंधन विहिरीला लागून एक सिमेंट बांध आहे। त्या सिमेंट बांधामध्ये मी गेल्या वर्षी खोदकाम करून साठा केल्यामुळे नाल्यात पाणी आल्यानंतर सिमेंट बंधारा भरल्यानंतर माझ्या बोरला पाणी येत असल्यामुळे आणि सिंचनाची सोय माझं हे बोर हंगामी एकदा सिमेंट बंधारा भरला की एक हंगाम तर आरामशीर चालतो। त्या जीवावर मी बिगर पाण्याची पाणी नसताना लागवड केली आणि पुन्हा 3 आठवड्याच्या नंतर लागवड केल्याच्या नंतर मग माझ्या बोरला पाणी आले। त्यानंतर मग मिनी स्प्रिंकलर बसवून मग हे सिंचनाची व्यवस्था करण्यात आली। कांदा लागवडीनंतर सुरवसे यांनी खतांचं योग्य नियोजन केलं। लागवडीच्या वेळेस पहिला डोस देण्यात आला, त्यानंतर 40 ते 45 दिवसांनी दुसरा डोस दिला। तसंच गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करण्यात आली। कांद्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषधांची फवारणी केली। लागवडीच्या वेळेस पहिला डोस दिलो, त्यानंतर 25 ते 30 दिवसात 1 पोते 19-19, 1 पोते युरिया, 7 बॅग पॉवर जी यांचं मिश्रण करून डोस दिलो। तदनंतर 40 ते 45 दिवसाने दुसरा डोस पुन्हा 1 पोते 19-19, 1 पोते युरिया याचे मिश्रण करून दुसरा डोस देण्यात आला। सुरवसे यांनी कांदा पिकाचं योग्य नियोजन केल्यानं त्यांना 2 एकरातून 400 क्विंटल कांद्याचं उत्पादन मिळणार आहे। किमान 15 रुपयांचा दर धरल्यास त्यांना 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। 1 लाख रुपयांचा खर्च वगळता किमान 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे। क्विंटलपर्यंत 2 एकरमध्ये मिळेल असा अंदाज आहे आणि या मिळालेल्या उत्पन्नापासून आजच्या घडीला बाजारभाव खालीवरी
केव्हा तेजी केव्हा पडतो केव्हा खाली होतो. सरासरी या बाजारभावाच्या हिशोबानं जर बघितलं तर मला 15 रुपयांनी जर मिळाले तर ह्या सरासरी मिळालेल्या उत्पन्नाच्या हिशोबानं अंदाजे उत्पन्न माझं 6 लाखापर्यंत मिळेल आणि त्यामध्ये माझा झालेला खर्च 1 लाखापर्यंत असून तर मला मिळणारं निव्वळ उत्पन्न या 4 महिन्याच्या पिकात तर 5 लाखाचा निव्वळ उत्पन्नाचा नफा होणार आहे. दुष्काळ असताना मोठ्या हिमतीनं कांदा पिकाची लागवड सुरवसे यांनी केली आहे. त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्या घरातील सदस्यांचीही साथ मिळाली आहे. मात्र कांद्याच्या दरातील चढउतारामुळे सुरवसे कुटुंब नाराज आहेत. कांद्याला स्थिर दर मिळाल्यास लहान शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतं. त्यामुळे सरकारनं कायमस्वरूपी कांद्यावरील निर्यात मूल्य हटवावं अशी मागणी सुरवसे कुटुंब करतायत. दुष्काळावर मात करीत करीत आम्ही कांद्याचे उत्पादन कांदे लावलो त्यावेळेस कसलंच पाणी नव्हतं. पाणी नसताना सध्या आम्ही काय होईल तर होईल म्हणून धाडस करून कांद्याचे उत्पादन घेतलं. तरी सगळे लोक चर्चा करून हसत होते, ह्यांनी काय बी करते. आम्ही लोकांकडे न बघता आमची जिद्द आणि चिकाटी एक मुलाला घेऊन आम्ही ही आमची चिकाटी सोडलेली नाही. आम्ही आमच्या चिकाटीला यश यावं असं आम्ही प्रयत्न वेळोवेळी करत गेलो. आम्ही काही जरी कसल्याच अडचणी करत असताना अडचणी बऱ्याच आल्या. त्या अडचणीवर मात करीत करीत इथंपर्यंत आम्ही यायचं ठरवलं. दूध धंदा करतो या ठिकाणी आम्ही. माझ्याकडे 10 गायी होत्या दुधाच्या गायी. मात्र आज दुधाचाही दर कमी झाला आहे म्हणून मी 10च्या 5 गायी आणलो. कमी करत आज 5 गायी आहेत आणि ठरवलं की आता कांद्याचं उत्पन्न आपण घ्यायचं. पाणी तर नव्हतं आमच्याजवळ उत्पन्न करायचं ठरवलं आम्ही. पाणी नसताना डिरिंग केली आणि आम्ही या ठिकाणी लागवड केली 6 फुटाच्या बेडवर. लागवड केल्यानंतर बऱ्याचशा बाया लागल्या. जिद्दीनं पाऊस नसताना आम्ही लागवड केली आणि लागवड केल्यानंतर आम्ही वेळोवेळी जे काही काम लागवडीनंतर काम करायचं ते अतिशय शिस्तबद्ध कृषी सहाय्यकाचा सल्ला घ्यायचा, कृषी अधिकारी अशा पद्धतीनं आम्ही करायचा प्रयत्न केला आणि अतिशय चांगल्या प्रकारे आमच्याजवळ कांदा पिकला पण. आणि आता त्या कांदा पिकलेल्या कांद्याला आज कुठंतरी दर 3000 होता, आज 2000वर आला आहे. ही दर कुठं तर स्थिर राहिलं पाहिजे. पारंपरिक पिकातून काही जास्त उत्पन्न मिळत नव्हतं म्हणून आम्ही कांद्याचं उत्पन्न घ्यायचं ठरवलं. गेल्या वेळेस जेव्हा कांदा केलो होतो त्यावेळेस आम्हाला मनावा तितका भाव लागला नाही. तरी आम्ही काही जिद्द सोडलेली नाही आणि माझ्या आईनी आणि वडिलांनी तसेच माझ्या मोठ्या भावानी चांगले प्रयत्न करून यावेळेस 6 फुटाच्या बेडवर गादेवाप्यावर 2 एकरी सरासरी कांद्याचं उत्पादन घेतलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की चांगला भाव यावेळेस लागेल. यंदा मराठवाड्यात दुष्काळाचं संकट गडद आहे. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी आणि खरीपाच्या पेरण्याच केल्या नाहीत. मात्र कमलाकर सुरवसे यांनी अगदी कमी पाण्यात कांद्याचं पीक घेऊन 4 महिन्यात चांगलं उत्पन्न मिळवलंय. ब्युरो रिपोर्टसह दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, उस्मानाबाद.